मी तुमच्या सगळ्यांचे इथे हार्दिक स्वागत करीत आहे. आपला आजचा दिवस आणि इथे जमलेला हा सर्व जनसमुदाय, या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते. आज या दुपारच्या वेळेत आपण सगळे बहुसंख्येने इथे जमलेले आहात आणि आपण सगळेच आज या दोन विधानसभा, नालासोपारा 132 आणि वसई 133 विधानसभेसाठी आपण इथे सगळे आपल्या दोन उमेदवारासाठी भरभरून आलेले आहात. आपल्या सगळ्यांचे इथे हार्दिक स्वागत. जय महाराष्ट्र. थोड्याच वेळात मान्यवर इथे येत आहेत. आपण तोपर्यंत सगळ्यांनी धीर धरावा. मी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे इथे स्वागत करते. मी सर्वांना विनंती करते की महिलांनी पुढे येऊन बसायचं आहे. जिथे आजूबाजूला जमलेली सर्व लोकांना विनंती करते की कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होत आहे. आपली ही जनसभा थोड्याच वेळात सुरू होत आहे. आपण सगळ्यांनी लवकरात लवकर येऊन आज बसावे. आपल्या जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी मीटिंग झाल्यावर जेवल्याशिवाय कोणी जाऊ नका रे. अरे अजून जोरात आवाज आला पाहिजे. हा आवाज विरार पर्यंत पोहोचला पाहिजे. महाविकास आघाडीचा अरे कोण म्हणते येणार नाही आल्याशिवाय राहणार. अरे कोण म्हणते येणार नाही आल्याशिवाय राहणार नाही. व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मॅचची सुरुवात झालेली आहे आणि ओपनिंग बॅट्समन म्हणून मला त्यांनी संधी दिलेली आहे. माझ्यानंतर भरपूर खेळाडू खेळणार आहेत आणि चांगले खेळाडू आहेत, उत्तम खेळाडू आहेत. पहिला लुटीपुटीचं करण्यासाठी त्यांनी मला पहिलं बोलावलेलं आहे. मी परत एकदा आपल्या सर्वांचं या जाहीर सभेसाठी महाविकास आघाडीतर्फे मनापासून स्वागत करते. आपण टाळ्या वाजवून एकमेकांचा स्वागत आहोत आणि या तयारीला जो काही रिस्पॉन्स आहे, जो काही प्रतिसाद आहे, हा बघितल्यानंतर आपला विजय तर नक्कीच आहे, पण किती मताने यायचं हे आता आपल्याला ठरवायचं आहे. आणि या विजयाचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज झालं पाहिजे. आपण 2 महिन्याची तयारी केली असेल. शेवटचे 2 दिवस राहिलेले आहेत आणि हे 2 दिवस फार महत्वाचे आहेत. ह्या 2 दिवसामध्ये तुम्हाला कल्पना आहे, आतापर्यंतच्या अनेक निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत. या निवडणुकामध्ये 2 दिवसामध्ये उलटा पालटा कसं करायचं हे या विरारवाल्यांना जमते. आपल्याला ते काही जमत नाही, म्हणून आपल्याला सज्ज राहायचं आहे आणि आपण जी मेहनत घेतलेली आहे त्या मेहनतीला यश कसं मिळेल या 2 दिवसामध्ये आपण त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला कल्पना की गेली 35 वर्षे एकाधिकारशाही या वसईमध्ये आहे आणि यामुळे आपण बघितलेलं आहे की आपला एकही साधा प्रश्न सुटलेला नाही. निवडणुका आल्या की पाईप पडले जातात. आता मी बघितलं पालीला फिरताना पाईप पडलेले आहेत, खड्डे खोदायला लावलेले आहेत. निवडणुका झाल्या का खड्डे बंद करायचे आणि पाईप उचलून घेऊन जायचे. त्यांची एक जागा ठरलेली आहे प्रत्येक निवडणुकीनंतर ते पाईप आणण्याची. आणि त्यामुळे मग तो पाण्याचा प्रश्न असो, तो विजेचा प्रश्न असो, आपण इथे राहत आहोत, आपल्याला साधं पिण्याचं पाणी मिळत नाही. आपली जी जुजबी अशी गरज आहे, पाणी हे जर मिळत नसेल 35 वर्षामध्ये तर आणखी काय करणार आहे. आपण बघितला की आपल्याला विजेचा इथे प्रश्न आहे.
थोडा पाऊस पडला की गुडघाभर पाणी झालं आणि अजून जोरात पडला की कंबरभर पाण्यातून आपल्याला चालत जावं लागतं. ड्रेनेजची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे. रस्ते तर वसईच्या रस्त्यांना पॅचवर्क रस्ते असं नाव दिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी पॅच मारलेले आहे. त्यामुळे वसईमध्ये कुठेही स्पीड ब्रेकर लावायची गरज लागत नाही. अशा प्रकारची परिस्थिती आज आपल्या वसईची झालेली आहे. अशा अनेक प्रश्न आपल्या आहेत ते सोडवायचं असेल तर गेली अनेक वर्ष कार्य करणारे आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार श्री विजय पाटील हे केवळ निवडणुकीपुरता उभे राहिलेले नाहीत, ते गेले अनेक वर्ष ते कार्य करीत आहेत. त्याच्या कार्याविषयी आपल्याला सांगायला नको, पण मला मुद्दामून एक उल्लेख करायचा आहे. तो म्हणजे करोनाच्या काळामध्ये अगदी वाईट परिस्थिती होती. लोकांना हॉस्पिटलची व्यवस्था नव्हती. तर गोन्सालो गार्शिया कॉलेज घेऊन त्या ठिकाणी त्यांची केवळ तिथे वैद्यकीय सेवाच नाही तर त्यांना जेवणा खावण्यापासून राहण्यापासून सगळी व्यवस्था ज्या ठिकाणी केली आणि दिवस रात्र आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन झटत राहिले ते म्हणजे विजय पाटील. आपला जो गावाचा प्रश्न आहे, या गावाच्या प्रश्नासाठी फक्त गावकरी लढत नाहीत, शहरी भागातील सुद्धा सगळे लोक आम्हाला साथ देत आहेत आणि आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. त्या गावाच्या प्रश्नाकरता सुद्धा न्यायालयीन लढाई जी सुरू आहे त्या न्यायालयीन लढाईमध्ये विजय पाटीलने पुढाकार घेतलेला आहे. दानशूर व्यक्तिमत्व, युवकांना खेळाच्या संदर्भात प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देत असताना त्यांच्यामध्ये खेळाडू वृत्ती वाढवण्यासाठी त्यांना जी काही आर्थिक मदत लागेल ती सुद्धा अगदी सरळ असते. आलेल्या व्यक्तीला मदत करणं, त्यांना नाराज न करता त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढं करणं, अशा अनेक प्रकारचं कार्य आजपर्यंत विजय पाटील करत आलेले आहे. विशेष म्हणजे वसईमध्ये झालेल्या प्रत्येक आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग असो, नुसता सहभाग नाही तर त्यांचा पुढाकार देखील असतो. तसे व्यक्तिमत्व आपल्याला ह्या वेळेला निवडून द्यायचा आहे. हा विजय केवळ काँग्रेसचा नाही, हा विजय केवळ विजय पाटीलचा नाही, तर हा विजय आहे महाविकास आघाडीचा आणि सर्वसामान्य जनतेचा. सर्वसामान्य जनतेचे उमेदवार निवडून द्यायसाठी आपण 2 दिवस अजून कष्ट घ्यायचे आहेत आणि आपल्या उमेदवाराला भरघोस मताने निवडून द्यायचं आहे असं तुम्हाला आवाहन करून मी माझं मनोगत इथेच पूर्ण करते. जय भारत.